भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक असलेल्या मथुरा श्रीधरन यांची ओहायो राज्याच्या 12व्या सॉलिसिटर जनरल पदावर नियुक्ती झाली आहे। हे पद अत्यंत महत्त्वाचं असून त्या आता ओहायो राज्याचं प्रतिनिधित्व फेडरल, स्टेट कोर्ट तसंच अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात करतील। ही घोषणा ओहायोचे अटॉर्नी जनरल डेव योस्ट यांनी केली असून मथुरा यांच्या बुद्धिमत्ता आणि कायदेशीर कौशल्याचं सुद्धा त्यांनी कौतुक केलंय। मात्र या ऐतिहासिक आणि गौरवशाली क्षणी सोशल मीडियावर काही लोकांनी वर्णद्वेषी आणि झेनोफोबिक कमेंट्स करत त्यांना ट्रोल केलंय। काही लोकांनी मथुरा श्रीधरन यांची अमेरिकन असण्यावर शंका घेतलीय, तर काहींनी त्यांच्या कपाळावरील टिकलीवरून त्यांना ट्रोल केलंय। एका नेटकऱ्याने ती ख्रिश्चन आहे का, कपाळावरील टिकली पाहून मला असं वाटतं की ती नसेल, मग ती अमेरिकन मूल्यांचं नेतृत्व कसं करेल असं म्हणालाय। तर दुसरा म्हणालाय की आणखी एक नोकरी परदेशीयांनी खाल्ली। एका ट्रोलरने म्हटलंय की ती भारतीय आहे, तिची पहिली निष्ठा ही भारताशी असेल। या टिकांवर अटॉर्नी जनरल डेव योस्ट यांनी स्पष्ट शब्दात मथुरा यांची बाजू मांडली आहे। त्यांनी असं लिहिलंय की मथुरा अत्यंत हुशार आहे, त्यांनी सुप्रीम कोर्टात युक्तिवाद जिंकलेले आहेत, त्यांच्या अनुभवावर आणि कौशल्यावर विश्वास असल्यामुळेच त्यांची नेमणूक करण्यात आली आहे। त्या ओहायो राज्याची उत्तम सेवा करतील। शिवाय मथुरा श्रीधरन या अमेरिकन नागरिक आहेत। जर कोणाला त्यांच्या नावाशी, त्यांच्या त्वचेच्या रंगाशी किंवा धर्माशी अडचण असेल तर ती अडचण त्या व्यक्तीची आहे, मथुराची नाही, असंही योस्ट यांनी स्पष्ट म्हटलंय।